बऱ्याचशा मुंबईकरांनी सुट्या काढल्यानी असली जूनचे पहिल्या पावसाचे कुर्ले आणि व्हाळातले चढणीचे मासे खाण्यासाठी. पण पावसान मे मध्येच हजेरी लावला. पाऊस पडलो की कोकणकरांची वारी सुरू होता ती व्हाळात कुर्ले पकडूसाठी. पाऊस यंदा लवकरच पडलो पण सगळ्या कामांची सत्यानाश करून गेलो. पाऊस पडलो त्याच दिवशी लाईटीची बत्ती गुल झाली ती 4 दिवस इलीच नाही. त्यामुळे बॅटऱ्यांमध्ये चार्जिंग पण नाही आणि कुर्ले जाऊ शकला. व्हाळात उतरल्या आमचं श्री गणेशात चांगलंच झालो. मोठीच कुर्ले दिसली, पटकन पकडला आणि पिशवेत टाकला. पुढे आमका चांगले चांगले आणि मोठे मोठे कुर्ले दिसत होते पण वाटला नव्हता की असं पण काहीतरी आमका पुढे दिसल. पुढे आमका भलं मोठं आर दिसलो. मग ते का लांबनाच रामराम केला आणि व्हाळाच्या दिशेने पुढे निघाला. पुढे व्हाळात उतरतात क्षणी मोठंच खर्च दिसलो. निदान 5 ते 7 तुकडे पडले असते. पागला आणलाव नाही थय चुकी केला. हातान पकडण्याचा प्रयत्न केला पण खर्च पण पोचलेलो खिलाडी निघालो. येतानाच माका वाटतं बहुतेक तेल लावलेलं होतं. बुडकून निसटून गेलो. खर्च हातात ना निसटून गेलो. थोडासा काळजाक लागला पण कुर्ले अदनामधना भेटतच होते. पकड बाबा. ही आणि कुर्ली रात्रीची एकटीच फिरवती. तर म्हटलं एकटा फिरणं काय बरा नाही. मग ही का उकललंय आणि बाकीच्या कुर्ल्यांबरोबर पिशवेत टाकलंय. पिशवेत टाकल्यावर ते काही नाचोकत लागले. तर म्हटलं हे का शांत करण्यासाठी करायचं काय. तर ह्या आणि एक दिसला. तर म्हटलं हे का पकडून पिशवेत टाकूया मग कुर्ले शांत होती. तर म्हटलं कुर्ले शांत होती पण नंतर या आमका नाचवीत त्याचा काय. तर त्याला थेच ठेवला आणि आम्ही घरी इलाव. घरी इल्यावर सगळे कुर्ले एका बादलीत ओतलाव. तर हे एवढे बऱ्यापैकी भेटले. जास्त नाही भेटले पण ठीक आहे.